शिक्षण शिक्षण मी बीकॉम LLB झालं. कुठं? उर्दू मीडियम मध्ये उस्मानिया युनिव्हर्सिटी हैदराबाद. काय वडील काय होते ते? वडील सहकारी होती, म्हणजे घरची व्यापार होता. कुठं? कपडा दुकान कंधारला आणि मूळचा कंधारचा. हा. आणि नंतर नांदेडला कधी आले? नांदेडला 7वी म्हणजे त्या निजामच्या काळामध्ये 7वी ही तालुका प्लेस शैक्षणिक परिस्थिती अशी होती की 7वी ही तालुका प्लेसेसला होती आणि मॅट्रिक जिल्हा पर्यंत आणि इंटरमिडिएट सुब्याला म्हणजे औरंगाबाद, मैदक हे जे त्यांचे सुबे होते 4 हैदराबाद स्टेटचे, तर त्या ठिकाणी जिल्ह्याला मॅट्रिक पर्यंत आणि मॅट्रिक नंतर इंटरमिडिएट सुब्याला होते आणि ग्रॅज्युएशन सगळं हैदराबाद. अशी व्यवस्था होती त्या काळात, उर्दूच्या काळामध्ये. पण आम्ही अशा संक्रमण काळामध्ये आलो की मी 46ला नांदेडला आलो, 47-48 मॅट्रिकला बसलो. म्हणजे त्यावेळेला फुल रजाकारी चालू होती आपल्या स्टेटमध्ये. आणि मग इथून उर्दू पास झाल्यामुळे आता आमची अखेरची बॅच 48ला पोलीस ऍक्शन झालं. शिक्षणासाठी चालू शिक्षणाकरताच आलो. आणि इथं स्थायिक झालं तुम्ही? इथं आमचं घर होतं ना, इथे आहे मी गंजेवार ही फार मोठी पार्टी होती इथे नांदेडला. हळद दुकान, कापड दुकान, किराणा दुकान, आमची घर होतं गोंड्यामध्ये. हळद दुकान वगैरे त्याच लाईन मध्ये होतं. कापड दुकान फार मोठी होती आमची नांदेडला. आणि मग सगळं एकत्र कुटुंब होतं, 4 चुलते होते. तर त्या याच्यामध्ये जे आमच्या घरामध्ये अशी परिस्थितीच होती की जो ज्या वर्गामध्ये नापास झाला ते त्याला दुकानी बसवायचं. त्या म्हणजे आमचं नशीब असं पास झाले की आम्ही पास होत गेलो. व्यवसायात ते गेलेच नाही तुम्ही? हा, व्यवसायात आम्ही काही करू शकलो नाही. रजाकार तुमचं वय किती होतं रजाकाराच्या वेळेला? 17 वर्षाचं. म्हणजे मी जाऊन रजाकार पाहिला असेल तुम्ही? हो, पाहिलं रजाकारी. काही अनुभव मला रजाकारचे? आता हे उमरीचं जो प्रकरण होतं ते आमच्याच काळात झालेलं आहे. साहेबराव वगैरे होते. आता प्रश्न एवढा होता आमचा असा की हा जो वाद होता, टिळक आणि त्यांच्याबरोबर जे कोण होते, टिळकांचं म्हणणं होतं की स्वातंत्र्यानंतर आपण सुधारू. टिळक आगरकरांच्या वादाबद्दल, टिळक आणि आगरकरांचं होतं. आगरकरांचं मत असं होतं की तुम्ही आधी सरकार म्हणजे आपलं राज्य करायला शिका आणि मग स्वातंत्र्य घ्या. या सगळ्या 2 वादामध्ये मी होतो RSSचा. RSS आहे मी 1946चा. म्हणजे शाळेच्या जीवनापासून काय नंतर? शाळेच्या जीवनापासून. नांदेडला आल्यानंतर इथे कुठून गेले तरी आपल्या कोकणामधून कर्जतच्या कुठल्या तरी भागामधून एक म्हणजे प्रचारक पाठवलं त्यांनी आणि मग त्याच्यामध्ये आम्ही होतो. शाळेच्या जीवनामध्ये शिबिराला गेले होते? हा, शिबिराला गेलो होतो ना. इथली शिबिरं होती. पण त्यावेळेला आमचं आणि हे जे काँग्रेसमधलं जे हे होतं संघटन, ज्याला काय म्हणतो की काय त्यांचं राष्ट्रीय स्वयंसेवक तुमचं आमचं होता. राष्ट्रीय सेवा दल काँग्रेस सेवा दल त्यांचं होतं. आणि त्यांचं आमचं सारखं भांडण चालायचं. कशाबद्दल? म्हणजे आमची शाखा लागली की मुलं यायची, सगळे धूळ टाकायची, कचरा टाकायचा. म्हणजे संघर्ष चालू राहायचा? हा, संघर्ष चालू होता. तुमच्या का तुमच्या शिबिरावर हल्ला करायचे का तुम्ही? एक संघर्ष भरू, आमची शाखा भरू द्यायची नाही. ते एक वेळा ते काय झालं त्या काळामध्ये, त्या यांचं तू काय म्हणलं ते राष्ट्रीय सेवा दलाची एक बैठक होती इथे बायतीच्या माडीवरती. इथं कोण होता प्रमुख? ते रामपाल बायती होता. अच्छा. आमचा क्लासमेटच होता तो सुद्धा. म्हणजे बायतीच्या सर्वात धाकटा भाऊ. तर त्यांच्या माडीवरती सभा झाली त्याच्यात आम्हाला बोलावलं होतं. आणि त्याचं मग ते चालू झालं काहीतरी डिस्कशन वगैरे याचं त्याचं. त्याच्यामध्ये फक्त आम्ही 2 जण उभं राहून त्यांच्याशी वाद घातला. मला आठवतं. कशाबद्दलचा वाद होता? हे म्हणजे त्यांची विचारसरणी आमच्या विचारसरणीमध्ये काय अंतर आहे. म्हणजे त्यांचं काय होतं की ते असं ग्रह धरीत होते की संघ हा हिंदूचाच आहे
याला दुसऱ्या कुठल्याही जातीचा हे नाही. आणि त्यावेळेस ही परिस्थिती होती थोडी, कारण स्वातंत्र्याचं वारं होतं. स्वातंत्र्याच्या वारामध्ये हिंदू मुसलमानचे भारतीय सगळे झगडे झाले. मुळात आरएसएसची जी स्थापना आहे हा हिंदुत्व संघटनेवरूनच झालेली आहे. हा इथे नांदेडमध्ये RSSचं तत्कालीन काम काय चालू होतं त्या काळी, तुम्ही ज्यावेळेस संघाशी संबंधित आलात? RSS काम होतं ना. हे शंकरराव सरदेशपांडे हे प्रमुख होते त्या काळामध्ये इथे. मी ज्यावेळेस नांदेडला आलो त्यावेळेला, आणि त्याच्यामुळे चालत होतं. 4-5 ठिकाणी शाखा होत्या. शाखेला जायचं संध्याकाळी. आता हे जशी भांडणं व्हायची, प्रार्थना करायचं, घरी यायचं. मग तुम्ही शालेय जीवन, कॉलेज जीवन ह्या सगळ्या तत्कालीन जीवनामध्ये संघाशी संबंधित राहिलेले आहात? हा, मी संघाशी संबंधित थ्रूआउट होतो. म्हणजे इव्हन बीकॉम फायनलला असताना सुद्धा आम्ही गणवेशामध्ये हैदराबादमध्ये फिरत होतो. आणि हैदराबादला तर माझ्याकडे बाल स्वयंसेवकांची शाखा होती. ती साधारण केव्हाची घटना आहे हैदराबाद? आता हे 48-49-50 म्हणजे भारत निजामातलं नेमकं स्वातंत्र्य म्हणजे 48ला सप्टेंबरला झालं. म्हणजे काय झालं माहिती का, आपल्या नांदेड आणि परभणी या दोन्ही जिल्ह्याची संख्याच होती आमच्या मॅट्रिकच्या याला परीक्षेला जवळजवळ 350 दोन्ही जिल्ह्याची मिळून. आणि याचं परीक्षा केंद्र होतं परभणीला. आणि सारख्या मारामाऱ्या व्हायच्या. मुसलमानांची मुलं 8-8, 10-10 असायची प्रत्येक वर्गामध्ये. त्याला कुठून तरी कुठलं भाषण ऐकून आले की ते गेम्स रूम मध्ये जायचे, काठ्या लाठ्या हे ते सगळं घेऊन हिंदूच्या मुलाला मारायचे. आपल्यामधले 4-5 मुलं अशी होती ती त्यांच्याशी मुकाबला करत होती, बाकी सगळे पळून जाणारे. तर असा तो काळ होता. आता इव्हन परभणीला सुद्धा परीक्षेला गेलो आपण तर स्टेशन जवळ इमारत होती कुठल्या त्या धर्मशाळेत काही, तिथे सगळ्या मुलांना तावलं. असं म्हणतं की निजाम वाद निर्माण झाला कसा, हिंदू मुस्लिम वाद? असं निजाम सरकार चांगलं होतं, स्वस्ताही होती त्या काळामध्ये. हो हो. आणि ते म्हणजे कसं आहे माहिती काय, भारतीय स्वातंत्र्य कसं मिळालं की हिंदू मुसलमानांचा म्हणजे असं ठरलं होतं, असं म्हणतात की 6 महिने टाइम द्यायचा की तिथले सगळे हिंदू हिंदुस्थानमध्ये यायचे आणि भारतातले मुसलमान पाकिस्तानमध्ये जायचे. पण त्याची वाट न पाहता मुसलमानांनी दंगली सुरू केली. त्यामुळे आपले हजारो लोक मारले गेले. आणि स्वातंत्र्याच्या काळात म्हणजे स्वातंत्र्य देताना इंग्रजांनी अशी अट घातली की ज्या ज्या स्टेट्स होत्या आपल्या, आणि स्टेट सोडून जो भाग हिंदुस्थानचा होता तो इंग्रजांच्या अंमलाखाली होता, तर त्यांनी स्टेटला स्वातंत्र्य दिलं की तुम्हाला हिंदुस्थानमध्ये राहायचं असेल तर हिंदुस्थानमध्ये राहा, किंवा आणखीन कुठे तुम्हाला पाकिस्तानमध्ये जायचं पाकिस्तानमध्ये जा. पण आपल्याकडला नांदेड जिल्ह्यातली जी चळवळ मुक्ती संग्रामाची सांगितली जाते त्यामध्ये प्रत्यक्ष आपला सहभाग होता? नाही, माझा सहभाग बिलकुल नव्हता, कारण आम्ही त्याच्या विरोधीच होतो त्या काळामध्ये. म्हणजे संघाचीच मुळात भूमिका विरोधी होती की तुमच्या व्यक्तिगत त्याच्यामध्ये सहभाग नव्हता? नाही, संघाची म्हणजे ते आम्ही त्या विचाराचे किंवा आपल्याला आपलं राज्य करता यावं, करता आल्यानंतर स्वातंत्र्य घ्यावं, आगरकरवादी. आणि त्यांचं म्हणणं की नाही आपण घेऊ आणि मग आपण राज्य करू. तुमचा राजकीय आणि सामाजिक जीवनातला सहभागाची सुरुवात कशी आहे? नांदेडच्या तत्कालीन राजकीय आणि सामाजिक जीवनामध्ये तुम्ही जसं तुमचं बीकॉम झाल्यानंतर, बीकॉम LLB झाल्यानंतर मी इथे आलो. आता हैदराबादला काय असेल, हैदराबादच्या शाखेमध्ये तिथे जे प्रमुख होते हैदराबादचे संघाचे, रामभाऊ साठे म्हणून, तर त्यांचं ऑर्गनायझेशन हे सगळे जे आपले इकडचे चौकडचे संघाचे लोक आले त्यांच्या सहवासात राहायचे. आणि त्यांनी असं ठरवलं होतं माझ्या संबंधी की म्हणजे तुला आम्हाला प्रचारक काढायचं म्हणजे प्रचारकाची जी एक व्यवस्था आहे संघामध्ये की त्या माणसाने लग्नच करायचं नाही आणि सगळं आयुष्य प्रचारक म्हणून राहायचं आणि देशाकरता द्यायचं. तर त्यांनी अशा काही स्थिती म्हणजे परीक्षा ठेवल्या स्वयंसेवकांच्या, रात्री 3:30-4 वाजता कुठे मैदानामध्ये
या तिथे आपली बैठक आहे. आता आमच्याजवळ सायकली 5-10 मिनिट जर उशीर झाला तर त्या अंधारामध्ये एवढं मोठं मैदान राहायचं कुठेतरी. ते म्हणायचं नाही, याला 10 चक्र मारून तू उशीर झाला तुला. तो शिस्तीचा भाग होता. हा, शिस्तीचा भाग. तर ते म्हणले तू उशीर झाला तुला. मग दुसऱ्या तिसऱ्या दिवशी आम्ही त्याला भेटलो. आम्ही म्हणलं आम्ही अशा घरातून आलो, म्हणजे व्यवस्थेतून, की जिथे आम्हाला उपवास काढावा लागले नाही. श्रीमंताच्या घरातली मुलं आहोत आम्ही. तर आम्ही असं करू की तुम्हाला बाकीचे जे लोक पायी फिरणारे किंवा काम करणारे जे आहेत ते तुम्ही निर्माण करा. आम्ही पैशावाले, तुम्ही पैशाने तुम्हाला सहकार्य करू. म्हणजे प्रचारकाच्या भूमिकेतून तुम्ही बाहेर पडला. बाहेर पडलो. म्हणलं आमच्याला नाही होते. मग कुटुंबाचा तुमच्या ह्या विचारसरणीला पाठिंबा होता काय? संघ प्रचारक होणे ह्याला वडिलांचा तुमच्या ते त्याची परीक्षा ते करणार. नाही, मान्य आहे, पण त्या तुमच्या माझ्या विचारसरणीला विचारामध्ये होतं. कुटुंबाचाही सहभाग होता. होता ना. मग आता त्याच्या पुढे जसं तुम्ही संघ प्रचारकाच्या भूमिकेत जाण्याच्या ऐवजी बाहेरून संघाची कामं करण्याचं मान्य केलं, मग त्याच्या पुढचा टप्पा कुठे सुरू आहे? संघाचं कसं असतं, संघाचं आता ही जी शाखेची व्यवस्था होती ना ती हळूहळू नष्ट झाली. सध्याच्या काळामध्ये मैदान मिळत नाही, जागोजाग जिथे आहे तिथे घाण नाही ती आहे. त्यामुळं आता फक्त प्रचारकाशी म्हणजे सहकार्य करायचं नुसतं आणि त्याला तयार करायचं. मग अशा तुमच्या काळी कशी व्यवस्था होती? आमच्या काळी शाखाच होती. प्रत्येक मैदानावर आपला सहभाग जसं आपण सांगितलं प्रचारकाच्या भूमिकेतनं आपण बाहेर आलात, मग नंतर आपण सक्रिय केव्हा झालात किंवा कुठल्या कारणांमुळे झालात? ते सांगतो मी तुम्हाला की आता अभ्यासामुळं मग संघाचा संबंध तिथे कमी झाला. हैदराबादमध्ये सुद्धा बीकॉम फायनलला, LLB कुठे क्लासेस असायचे, झोप नाही, अशी स्थिती होती. पण विचार काही संघाचा गेला नाही. म्हणून मी 1955 LLB झाल्यानंतर इथे आलो नांदेडला. 55-56 वकिली सुरू केली. तर ते जे प्रचारक तिथे होते हैदराबादला, दत्ताजी भाले म्हणून, म्हणजे ज्यांच्या नावाने औरंगाबादला ब्लड बँक आता जे काय आहे ते नांदेडला आले. या इथले विभाग प्रचारक झाले औरंगाबादचे. तिथे इथे काय होतं की माझ्यापूर्वी हे बच्चेवार, जीवी नाव ऐकलं का? गणपत बच्चेवार एक आणि रामकृष्ण गुंडावार तुमच्या कापड लाईन मध्ये जे होते, ही मंडळी जनसंघाचं काम पाहत होती. हे दोघच होते ते. आणि हे तिथे काय झालं, मध्ये कुठलं तरी एक आंदोलन झालं, एका मुलीवरती कुठेतरी बलात्कार झाला मुसलमानाच्या याचा. तेवढी फार जुनी गोष्ट ही. तर ते त्याचं जे पत्रकार आपल्या तरुण भारत एक निघत होता आमचा, तर त्याचे वार्ताहर म्हणून गुंडावरला नेमलं होतं. तर त्यांनी त्याची सगळी मोठी इथं आम्ही ही रॅली काढली होती, निघाली होती, त्याची सगळी चूक अशी माहिती दिली तरुण भारतला की काही नाही याच्यामध्ये, इथं दम नाही, तेव्हा असं काहीतरी. तर ते सगळे नाराज झाले संघाचे लोक आणि ते म्हणले नाही आता रामकृष्णाला आणि या दोघांना काढायचं. ते आले माझ्याकडे. ते म्हणले मग गंजेवर तुम्ही प्रमुख होता काय आणि व्हायला पाहिजे आमच्या मताने. तर मी त्यांना सांगितलं माझी आर्थिक परिस्थिती, म्हणजे आम्ही निवड आल्यानंतर इथे घराचं विभाजन झालं, नुकसानी झाल्या, हे झाल्या, माझ्याकडे काही एक नवा पैसा आला नाही. अत्यंत दरिद्री काळामध्ये म्हणलं ठीक आहे. मी एकच त्यांना आठ घातली की मला जर कुठलं काम आलं, माझे जर व्यवसायाच्या दृष्टीने मला जर पैशाचं हे असेल तर मी त्या वेळेला येणार नाही. ही जर आठ तुम्हाला मंजूर असेल तर मग माझं नाव तिथे घ्या. मग तिथून ते आपलं राजकीय स्वरूप सुरू झालं. तत्कालीन संघ किंवा तत्कालीन जनसंघ म्हणू आपण राजकीयतेची भाषा, याचं अस्तित्व त्या काळी नांदेड शहरामध्ये, नांदेड जिल्ह्यामध्ये होतं? अजिबात नव्हतं. आजही लोक त्या काळातले जे सापडतील तुम्हाला, संघ जनसंघ म्हणलं की आम्ही गंजेवार आणि मस्की हे दोघच होते. हेच आपल्या दोघांचं नाव आहे. समीकरणच आहे ते. मग कार्यकर्त्यांची पाठबळ, जनतेमधून प्रतिसाद ते फार कमी,
फार कमी काय, फक्त माझ्याबद्दल रिस्पेक्ट होता लोकांच्या मनामध्ये, त्यामुळे गंजावर आहे चालत. मग इथल्या स्थानिक स्वराज्य संस्था किंवा विविध राजकीय ज्या पंचायत समित्या, जिल्हा परिषद, पुढे जनसंघाचं अस्तित्व फार उशीर आहे. पहिली इलेक्शन इथं झालं म्हणजे तुळशीदास जाधवच 1962 असेल मला वाटतं त्यावेळेला. नाही लोकसभेचं का? हा, लोकसभेचं नाही, लोकसभेचं नाही, विधानसभेचं. त्यांना तिकडून बोलावलं त्यावेळेस बी डी देशपांडे होते. जाधव म्हणजे बी डी देशपांडेच्या विरोधी तुळशीदास जाधव. तुळशीदास जाधव, बी डी देशपांडे, मी असे काही 2-4 लोक उभे होतो त्यावेळेला. तुम्ही त्यावेळेस विधानसभेला पहिल्या लोकसभेला नाही, फक्त विधानसभा दोन विधानसभा आणि तरोडेकरांसोबत लोकसभा. ही विधानसभा महाराष्ट्र राज्याची स्थापना झाल्यानंतरची पहिली विधानसभा होती. महाराष्ट्र नाही, संयुक्त महाराष्ट्राच्या स्थापनेनंतर. संयुक्त महाराष्ट्र फार पुढे झाला. नाही, आपण 62 ची गोष्ट करत. हा, मग 62 ला काय संयुक्त महाराष्ट्राची स्थापना झालेली होती का? हो. मग आता विधानसभा म्हणजे तरोडेकर हे बी डी देशपांडे हे विरोधी पक्षाचे नेते होते हैदराबादच्या असेंब्लीमध्ये. बरोबर, कम्युनिस्ट पक्ष. बरोबर आहे, कम्युनिस्ट पक्षातर्फे. आणि त्यांचंच इथे चालायचं जास्त. त्यावेळेला हे 2च पक्ष होते, काँग्रेस आणि लाल बावटा. व्ही डी देशपांडे जे हैदराबादच्या राज्यामध्ये विरोधी पक्ष नेते होते, त्याच्यानंतर झालेलं हे पहिलंच इलेक्शन असावं महाराष्ट्रात. त्यावेळेला पहिल्या इलेक्शनला बी डी देशपांडे माझ्या बरोबरच होते. बर. मी बी डी देशपांडे, कारण काय आम्हाला कोणी मतही द्यायची नाही. पायी फिरणं, जागोजाग कुठे रस्ते नको, डोक्यावरती बॅटऱ्या हे ते सगळं घेऊन फिरावं लागत असे. मग त्या काळी तुम्हाला प्रदेशाकडून किंवा राज्य आणि किंवा राष्ट्रीय स्तराकडून अशा काही नेत्यांचं पाठबळ होतं, अशा संघटना जनसंघ चालवण्यासाठी पाठबळ मिळत असेल. आणि त्यांचं पाठबळ तर निश्चितच असणार. तेच नियुक्त करायचे ना. मराठवाड्यामध्ये 2 सीट लढवायच्या, एक जालन्याची लहाने, काय नाव आता जालन्याला जे आपले अध्यक्ष आहेत ना महाराष्ट्राचे, असा चालू आहे. दानवे कुटुंबाचा एक मनुष्य तिथे उभं राहायचा आणि नांदेडला मी राहायचा. अच्छा. आता दानवेचे वडील होते की दानवे हे होते हे मला माहिती. हे नंतरचे आहेत दानवेचे वडीलच कदाचित असं. पण निवडणुकीच्या निमित्तानं कोणती मोठी जनसंघाची मंडळी, नेते मंडळी इथं नांदेडला आली अशी आठवण आहे आपली काही? निवडणुकीच्या प्रचाराच्या निमित्तानं जनसंघाची मोठी मंडळी कोणती आली नांदेडमध्ये? आम्हाला काय, फक्त कार्यक्रम त्यांनी ठरवून द्यायचं, तुम्हाला सांगायचं. म्हणजे प्रचाराच्या दृष्टीने आमच्याजवळ काही व्यवस्था नव्हत्या, पैसाही नव्हता. किती खर्च आला त्यावेळेस? काय ते जास्तीत जास्त 5,000-7,000 खर्च. विधानसभा निवडणूक 5,000 खर्च व्हायचे. हो. आणि तेही काय, आता माझ्याकडून पहिले लिहून घ्यायचे, बघ तुम्ही किती खर्च करू शकता. आम्ही सांगितलं बघ आम्हाला 2,000 खर्च येईल, एवढ्याच्या याच्यावर मी करू शकत नाही. मग मला त्याच्यावरती त्यांनी मागायचं नाही. मग आम्ही फिरून मस्की आम्ही मिळून पैसे जमा करायचे लोकांचे. म्हणजे लोकसहभागातून तुमची निवडणूक खर्च प्रामुख्याने भागवला जात होता. पक्षीय फंड अशा पद्धतीचा काही मिळत होता तेव्हाही नव्हतं. मला वाटतं 1962 तर अटलजी नाही आले होते. बरं, त्यावेळेस विरोधी पक्ष विरोधक म्हणून वाढत होता की पक्षी निवडणूक वाढत होता? आज जी परिस्थिती आहे, विरोधक म्हणून विरोधक राहायचा की राजकीय विरोधक म्हणून वाढत होता तुम्ही? प्रचार म्हणून हा इतका नवा प्रचार पक्ष होता की लोकांना आमचा ते पिवळा झेंडाच कळायचा नाही. त्यावेळेला मला आठवते, मी एक ते मोडकी जीप हैदराबादला मिळायची 3,500 रुपयाला, म्हणजे असेंबल्ड, त्याचा पार्ट वेगळा, इंजिन वेगळं असं. ती घेऊन यायची 50 रुपये रोज आली, आणि ड्रायव्हरला घेऊन यायचं, त्यालाही 50 रुपये रोज. तर असं करून आम्ही इथं गावोगाव फिरायचं, जिथे जिथे सडका आहे तिथे. तर त्यावेळेला एकदा लहानला गेलो होतो. लहानला गेल्यानंतर लहानची तर काँग्रेसची हे होतं, गड होता. आता आम्ही गेल्यानंतर मी मस्की तर तिथे सगळे चक्कर मारली त्या गावामध्ये. तर 100-150 मुलं मागं लागली आमच्या. कर्मधर्म संयोगाने मोठे लहानकर जे होते चिखलवाडी, आबासाहेब लहानकर आबासाहेब लहानकर, ते गडीवर होते त्या दिवशी.
माझी त्यांची ओळख होती. तर आम्ही गेलो तिथे, म्हणलं असं असं आम्ही आलो तुमच्या प्रचाराच्या दृष्टीने, आम्ही फिरायला लागलो. मग त्यांनी ते माणसाला पाठवलं, ते म्हणजे सगळे मुलं पांगले, मग आम्ही परत आलो. नाही तर आमच्या जीपचे तर हाल झाले. मग त्या काळचा जो प्रचार होता तो प्रामुख्याने राजकीय पक्षांच्या भूमिका सांगण्याचा होता. राजकीय पक्षाची भूमिका सांगायचं होतं, दुसरं काय होतं. आपल्याला माहिती होतं की तिथे त्या काळामध्ये हा पक्ष फक्त ब्राह्मणांचा असाच प्रचार होता. त्यामुळं आम्ही खेडोपाडीत गेल्यानंतर त्या लोकांनी चावडीवरती मीटिंग बोलवायची, आम्हाला काय बोलायचं ते मी 4 शब्द बोलायचे, चहा पाजवायचा त्यांनी, आणि आम्ही परत यायचं. इलेक्शन संपल्यानंतर काही लोकांची भेट झाली, सरपंच वगैरे जे काही त्या काळात होते ते. तर ते म्हणाले आम्ही असं करतो की प्रत्येकाचा सत्कार करतो, तुमचं म्हणले मत आमच्या पेटीमध्ये 2च पडलेलं आहे, ते मास्तरची बायको आणि त्याचं पोरगं मोठं असेल तर त्याचं. आणि वस्तुस्थिती तशीच आहे. त्यावेळेस अशी टीका राहायची का, तोडेकर वैयक्तिक टीका किंवा वडील देशपांडे वैयक्तिक टीका असं व्हायची का त्यावेळेस? नाही व्हायचं नाही. आमचं काय, आम्ही काय जे आहोत हेच सांगायचं. चिन्ह कोणतं, पक्ष चिन्ह कोणतं त्यावेळेस तुमचं? चिन्ह दिवा, जनसंघाचा दिवा घरोघरी लावा, अशी त्या काळची स्लोगन होती. आपल्या प्रचारार्थ मग विधानसभेच्या असो लोकसभेच्या असो कोणी राष्ट्रीय स्तरावरची मोठी नेते मंडळी आली अशी आठवण आहे? अटल बिहारी वाजपेयी आले होते. कधी? मला वाटतं त्याच वर्षानं आले होते, त्यावेळेला वाजेगावला झाली. वाजेगावला झाली आणि नंतरची नाही ती. आपण त्याच्या पूर्वी अटल बिहारी त्याचं 11 लाखाची थैली दिली होती काय त्यावेळेस? 1 लाखाची. 1 लाख टाकायचं काहीतरी आहे. 1 लाखाची. तरी पण आम्ही 87,000 जमा केले होते पक्षनिधी म्हणून. मग त्या काळी ग्रामीण भागामध्ये शहरी भागामध्ये जनसंघाला मिळणारा प्रतिसाद कसा होता? अजिबात कमी. मराठा वर्ग जो आहे तो सगळा काँग्रेसचाच. मग आरएसएस मध्ये एक मराठा समाज होता की नाही? आरएसएस मराठा समाजाचे काही बोलत होते? फार कमी लोक असायचे होते. बळीराम पाटील म्हणून जो आहे मस्की बरोबर होते, ते मस्की बरोबर राहिले ते आजही आहे. तुमचे तत्कालीन सहकारी कोण होते? जसं चंद्रकांत मस्की असतील, भोजालाल गवळींचं नाव समोर येतं. अशी तत्कालीन मंडळी, बडी मंडळी शहरातली कोण? शहरातली मंडळी कोणी नव्हतं. आपले सहकारी कोण होते त्या काळी? सहकारी म्हणजे काय, आता काही आठवणी आहेत? मधून बोलणारे जास्त. आता म्हणजे प्रचाराच्या काळामध्ये आमची जीप फिरायची आणि काँग्रेसची जीप फिरायची, तर त्याच्यामध्ये सगळा आमचा समाज मागे बसलेला असायचा. तर त्यांनी उतरून कॅन्डिडेट पुढे बसलेले असायचे काँग्रेसचे, ते उतरून त्या सगळ्याला शिव्या द्यायचे. बघा रे म्हणले, तुमचा कोमटी उभं राहिला म्हणून तुम्ही तिकडे जाताल. नाही म्हणले साहेब आम्ही तुमचेच आहोत. असा म्हणजे फार फार क्वचित सपोर्ट होता. इव्हन मस्कीचं कसं झालं मला मी सांगतो तुम्हाला. आता आम्हाला काय, आम्हाला त्यांनी सांगितलं बघ तुम्ही कार्यकर्ते वाढवा. असं भोजालाल आहे, मस्की आहे, तुमचे याच्यामध्ये व्यापारामध्ये काय नाव आहे, गुंडावार वगैरे होते. गुंडावार तर आहेच, दुसरे एक हे व्यापारी आहे अजून एक येमूल, लक्ष्मणराव येमूल, लच्छीराम येमूल आणि 2-3 कार्यकर्ते म्हणून आम्हाला दिले होते. ते म्हणले हे यांच्याबरोबर तुम्ही काम करा. बरं, त्याला तुम्ही सांगितलं की तवडेकरच्या गाडीमध्ये एकत्र प्रचार केला होता, एकत्र एका गाडीमध्ये एका ठिकाणी, एकाच गाडीमध्ये काय करणार? ती घटना सांगा, ती घटना सांगा. तवडेकर तुम्ही एका गाडीमध्ये उमेदवार असते, रोज असलेले उमेदवार. नाही ते याच्या वेळेला लोकसभेच्या वेळेला काय व्हायचं, आमच्या जे गाड्या आल्या ना त्या सगळ्या मोडक्या तोडक्या यायच्या. कुठेतरी खेड्यामध्ये आम्ही प्रचाराला गेलो आणि तिथे गाडी बिघडली की तरोडेकर तिकडून कुठून तरी यायचे त्यांच्या गाडीमध्ये, आणि मग ते मला बघायचे. त्यात म्हणले 5 वाजले, तुझी गाडी तर बिघडलेली आहे. आम्ही दोघे प्रॅक्टिशनर होतो इन्कम टॅक्सचे, आणि त्यांची दुकान आणि आमची दुकान शेजारीच होते मोंड्यामध्ये. तरुणकरचे वडील
तिथून सगळा परिचय होता आमचा. व्यावसायिक ऋणांबंद होते तुम्ही. हो, तर ते म्हणाले नाही तू नको, म्हणजे तू माझ्या गाडीत बैस, मी तुला तिथे सोडतो घरी आणि ते येतील म्हणले तुझे सगळे कार्यकर्ते. इतकं आमचा होता, प्रेम होतं सगळ्यांचं. तुम्हाला त्या गाडी घेऊन आले तुम्हाला? घेऊन यायचे, फिरायचे. मी त्यांना दरवेळेला म्हणायचे बघा तुम्ही असं मला घेऊन जर फिरलात तर लोक म्हणतील तुम्ही जनसंघामध्ये गेलात. अरे कोणी काही म्हणत नाही. म्हणजे निवडणुकीच्या संदर्भातल्या काही आठवणी आपण सांगत होतो. निवडणुकीच्या संदर्भात म्हणजे काय, पायी फिरायचं, पायी किंवा एक हे इलेक्शनच्या काळामध्ये जास्त माणसं बसतात अशी एक गाडी घेतली होती जिथे 10-15 बसू शकतात. डब थुंथुन एक वाजवणारा एक होता मनुष्य, तो बरोबर असायचा. आणि जिथं खेड्यामध्ये गेलं, आता काही ठिकाणी त्यावेळेस आता तुम्हाला पहा 55 म्हणजे 60ची स्थिती अशी होती की चौकडे फक्त सडका टाकल्या होत्या. जिल्हा परिषदेची सुद्धा मला वाटते स्थापना झालेली नव्हती जागोजाग. आता जिथे नाला आला तिथे पूल नाही. एका ठिकाणी तर असं झालं की जायचं होतं त्या भोशीला, पानभोशीला, तिथे यात्रा आहे म्हणून कोणीतरी म्हणलं कंधारच्या तालुक्यामध्ये, आणि त्या कंधारपासून असे काढवे सगळे ते हे टाकलेलं होतं. म्हणजे बासूची नांदेडची की कंधार विधानसभा? हा, कंधार विधानसभा. हा, कंधार विधानसभा नाही, मला वाटते हे त्या काळातलं असेल 1967. म्हणजे याची केव्हा झाली तरुणेकरची केव्हा असेल माहिती. लोकसभेला मी होतो त्या काळामधल्या अनुभव अशा जागोजाग हे एक गाडी बंद व्हायची आणि भरोसा नाही आपल्याला की बाबा आपण नीट जाऊ शकू त्या गावाला. आणि गावात लाईट कशी प्रचार कशा रात्री हे लावायचे आपले पेट्रोमॅक्स. लोक यायचे का सभेला? येते काय 5-50 लोक असायचे. लाऊडस्पीकर. ग्रामीण भागामध्ये सभांना, विरोधी पक्षाच्या सभांना, तुमच्या सभांना प्रतिसाद होता? प्रतिसाद होता म्हणजे सगळी लोक, सरपंच जो आहे ते म्हणाले की आम्ही आलं त्यांच्या भाषण ऐकू, आम्ही तुम्हाला विरोध करणार नाही. चहा पाजवायचा, आमचे काय भाषण बोलणं ते ऐकायचं आणि परत पाठवायचं. त्या काळात की एक गाव उघडपणे काँग्रेसच्या बाजूने प्रचार करतात, म्हणजे मतदानाला जात होता. असं बैलगाड्या सजवून तिजवून मतदानाला जात होते काँग्रेसचे लोक. काँग्रेसचं गाव असं एक मला जात होतं. आता मला लहान जसं म्हणा तुम्ही, अशी गावं काँग्रेसचीच गाव करते. ती आज परिस्थिती आहे काय? गावाचे गाव असे नाही. त्या काळात होती अशी परिस्थिती. त्या काळात होती, एक गाव काँग्रेसच राहायचं पूर्ण. हो पूर्ण. आणि ते करू शकत नव्हते. आणि उघडपणे सांगायचे. आणि तुम्हाला सांगतो ते जे काही अशिक्षित नेते होते काँग्रेसचे त्या गावाला, त्यांच्या विरोधी तिथला कोणी मनुष्य जाऊ शकत नव्हता. म्हणजे ती काय सरंजामशाही वाडे पद्धती अशीच पद्धती त्या काळी होती. लोकशाही पूर्णतः रुजली. लोकशाही असली तरी एखाद्या माणसाला तिथला जो प्रमुख आहे पाटलापैकी, हे कसं झालंय, माझं तर रिडिंग असं आहे की सत्ता गाजवणारा जो समाज आहे तो समाज आजही आहे जो 1960 होता, 1946 होता, 1950 होता. ते गावातले आधी पाटील राहायचे, ते पाटीलाचं सगळं गाव त्यांचंच राहायचं. मग त्या पाटलाला काँग्रेस करून घ्यायचं. आजही बघा तीच स्थिती आहे. आता या मोदीच्या काळामध्ये थोडा बदल झालेला आहे. बाकी जे माणसं जी गावातल्या पाटील सांगितलं की काँग्रेसला मतदान, लोक काँग्रेसला मतदान द्यायचे. गावात जे पाटील सांगत ते मतदान, तेच, बाकी काही नाही. म्हणून 2 हे राहायचे पक्ष. म्हणजे त्या पाटलाच्या विरोधी जे लोक राहायचे ते लालबावट्यात राहायचे आणि बाकीचे लोक काँग्रेसचे राहायचे. केशवराव धोंडग्यांचा ग्रामीण भागामध्ये प्रभाव होता असं म्हटलं जातं. निश्चितच. आणि त्या माणसाने फार मोठी टक्कर दिली. तत्कालीन समाजामध्ये केशवराव धोंडगेंचा चाहता वर्ग होता. 4-5 इलेक्शन्स आमदारकीचे ते निवडून आले होते. त्या पार्श्वभूमीवर तुमचे त्यांचे संबंध कसे होते? एक उमेदवार म्हणून? नाही, उमेदवार म्हणून ते
काही आमची त्याची भेट झाली नाही. का ती विधानसभेला बरोबर होते, बरं. लोकसभेला कधी नव्हते. हा. म्हणजे काय होतं की मला फक्त याचा फायदा एक झाला या पक्षामध्ये राहण्यामध्ये की जागोजाग आमचे अधिवेशन असायचे, मिटिंग असायच्या, ज्या दीनदयाळ उपाध्याय, अटल बिहारी वाजपेयी अशी जी मोठी नेतृत्व आमचं जे होतं. त्यांची भेट झाली काय? अटल बिहारी वाजपेयीची भेट झाली हा. कुठं झाली भेट? त्या सगळ्या आमच्या मोठ्या म्हणजे प्रांतिक जी बैठक असायची वैयक्तिक तुम्हाला यायची, वैयक्तिक तुम्हाला वैयक्तिक कमी. आपण तुमच्या राजकीय प्रवासापर्यंत आलो होतो. काय म्हणा, निवडणुकीच्या संदर्भातल्या काही आठवणी आपण सांगत होतो. निवडणुकीच्या संदर्भात म्हणजे काय, पायी फिरायचं, पायी किंवा एक हे इलेक्शनच्या काळामध्ये जास्त माणसं बसतात अशी एक गाडी घेतली होती, जिथे 10-15 बसू शकतात. डब तुंतुन एक वाजवणारा एक होता मनुष्य, तो बरोबर असायचा. आणि जिथं खेड्यामध्ये गेलं, आता काही ठिकाणी त्यावेळेस ती आता तुम्हाला पहा 55 म्हणजे 60ची स्थिती अशी होती की चौकडे फक्त सडका टाकल्या होत्या. जिल्हा परिषदेची सुद्धा मला वाटते स्थापना झालेली नव्हती जागोजाग. आता जिथे नाला आला तिथे पूल नाही. एका ठिकाणी तर असं झालं की जायचं होतं त्या भोशीला, पानभोशीला, तिथं यात्रा आहे म्हणून कोणीतरी म्हणलं कंधारच्या तालुक्यामध्ये, आणि त्या कंधारपासून असे काढवे सगळे ते हे टाकलेलं होतं. 1962 निवडणूक नांदेडची की कंधार विधानसभा? हा, कंधार विधानसभा. हा, कंधार विधानसभा नाही, मला वाटते हे त्या काळातलं असेल 1967. म्हणजे याची केव्हा झाली, तरुणेकरची केव्हा झाली माहिती? 67 लोकसभेला. लोकसभेला मी होतो त्या काळामधल्या अनुभव अशा जागोजाग हे एक गाडी बंद व्हायची आणि भरोसा नाही आपल्याला की आपण नीट जाऊ शकू त्या गावाला. आणि गावात लाईट, हा, विजेची विजेची सोय नव्हती. मग कसे प्रचार कसे वाटतात? रात्री सभा व्हायची की नाही? रात्री काय हे लावायचे आपले पेट्रोमॅक्स पेट्रोमॅक्स. लोक यायचे का सभेला? येते काय 5-50 लोक असायचे. लाऊडस्पीकर. ग्रामीण भागामध्ये सभांना, विरोधी पक्षाच्या सभांना, तुमच्या सभांना प्रतिसाद होता? प्रतिसाद होता म्हणजे सगळी लोक, सरपंच जो आहे ते म्हणाले की आम्ही आलं त्यांच्या भाषण ऐकू, आम्ही तुम्हाला विरोध करणार नाही. चहा पाजवायचा, आमचे काय भाषण बोलणं ऐकायचं आणि परत पाठवायचं. त्या काळात की एक गाव उघडपणे काँग्रेसच्या बाजूने प्रचार करत म्हणजे मतदानाला जात होता. सर बैलगाड्या सजवून तिजवून मतदानाला जात होते काँग्रेसचे लोक. काँग्रेसचं गाव असं एक म्हणत होतं. आता मला लहान दिसून अशी गावं काँग्रेसचीच गाव करत होती. ती आज परिस्थिती आहे काय? गावाचे गाव असे नाही आहेत नाही. त्या काळात होती अशी परिस्थिती. हा, त्या काळात होती. एक गाव काँग्रेसच राहायचं पूर्ण. हा, पूर्ण. आणि ते करू शकत नव्हते. आणि उघडपणे सांगायचे. आणि तुम्हाला सांगतो, ते जे काही अशिक्षित नेते होते काँग्रेसचे त्या गावाला, त्यांच्या विरोधी तिथला कोणीही माणूस जाऊ शकत नव्हता. म्हणजे ती काय सरंजामशाही, वाडे पद्धती, अशीच पद्धती त्या काळी होती. लोकशाही पूर्णतः रुजली. जरी लोकशाही असली तरी एखाद्या माणसाला तिथला जो प्रमुख आहे पाटलापैकी, हे कसं झालंय, माझं तर रिडिंग असं आहे की सत्ता गाजवणारा जो समाज आहे तो समाज आजही आहे जो 1960 होता, 1946 होता, 1950 होता. ते गावातले आधी पाटील राहायचे. ते पाटील असल्यामुळे सगळं गाव त्यांचंच राहायचं. मग त्या पाटलाला काँग्रेस करून घ्यायचं. आजही बघा तीच स्थिती. आता या मोदीच्या काळामध्ये थोडा बदल झालेला आहे. बाकी जे माणसं जी गावातला पाटील सांगितलं की काँग्रेसला मतदान, लोक काँग्रेसला मतदान द्यायचे. गावात जे पाटील सांगत ते मतदान तेच, बाकी काही नाही. म्हणून 2 हे राहायचे पक्ष. म्हणजे त्या पाटलाच्या विरोधी जे लोक राहायचे ते लाल बावट्यात राहायचे आणि बाकीचे लोक काँग्रेसचे राहायचे. तुम्ही विधानसभा किती रुपये? 4 वेळा. 2 वेळा होता विधानसभा, 1 वेळेला लोकसभा.
केशवराव धोंडग्यांचा ग्रामीण भागामध्ये प्रभाव होता असं म्हटलं जातं. निश्चितच. आणि त्या माणसाने फार मोठी टक्कर दिली. तत्कालीन समाजामध्ये केशवराव धोंडगेंचा चाहता वर्ग होता. 4-5 इलेक्शन आमदारकीचे ते निवडून आले होते. त्या पार्श्वभूमीवर तुमचे त्यांचे संबंध कसे होते? एक उमेदवार म्हणून? नाही, उमेदवार म्हणून ते काही आमची त्याची भेट झाली नाही. ती विधानसभा बरोबर. म्हणजे काय होतं की मला फक्त याचा फायदा एक झाला या पक्षामध्ये राहण्यामध्ये, की जागोजाग आमचे अधिवेशन असायचे, मिटिंग असायच्या, ज्या दीनदयाळ उपाध्याय, अटल बिहारी वाजपेयी अशी जी मोठी नेतृत्व आमचं जे होतं. त्यांची भेट झाली का? अटल बिहारी वाजपेयीची भेट झाली? कुठं झाली भेट? त्या सगळ्या आमच्या मोठ्या म्हणजे प्रांतिक जी बैठक असायची, वैयक्तिक तुम्हाला यायची. वैयक्तिक कमी. गंगाजी गच्च भरला प्रभाव तुमचा त्याच्या भाषणाचा. आणि दुसरं काय असायचं इथे नांदेडमध्ये काय कुरुंदकर, मी, आणखी काही 5-6 लोक असे होते. आणि तुम्हाला माहिती आहे का, एक स्वामी म्हणून एक होता CID इन्स्पेक्टर. तर शास्त्रीनी म्हणजे इकडून तिकडून फिरून यायचं आणि माझ्याजवळ बसायचं. उर्दू चांगलं येत होतं. आणि मग त्याच्यामध्ये त्यांनी डिस्कशन चालायचं रात्रीभर, कुठल्या एखाद्या विषय घ्यायचा. मग त्यांनी कुठले उर्दू पेपर आणायचे, माझ्याशी बोलायचं, माझे जाऊन नेऊन त्या कुरुंदकरकडे देऊन टाकायचे. म्हणजे अशा तऱ्हेचं माझं सगळं हे होतं. कुरुंदकरांचे आणि तुमचे संबंध कशा काही नाही, विशेष नाही, ओळख होती फक्त. ते आता ते सकाळी कॉलेजला जायचे, ते आपलं पुस्तक समोरच असायचं त्यांच्या, रस्त्याला वाचत जायचे. कोणीतरी त्यांना धरलेलं असायचं, जायचं. तुम्हाला तुमच्या राजकीय पक्षाच्या मुळे व्यक्तिगत आयुष्यामध्ये किंवा काही म्हणून तत्कालीन काँग्रेसच्या नेत्यांकडनं, राजवटीकडनं तुम्हाला काही अडचण झाली, असं काही अडचण झाली नाही. मी जोपर्यंत होतो तोपर्यंत आमच्या सगळ्या पक्षांची सगळी मंडळी अत्यंत मित्र होती माझी. म्हणजे राजकीय संघर्ष होता, पण व्यक्तिगत अत्यंत प्रेम. म्हणजे त्या तुळशीदासच्या म्हणजे इलेक्शनच्या नंतर काउंटिंग होती ना, काउंटिंगच्या नंतर ते सगळं बोर्डावर लिहायचे कोणाची किती मत आहे. तर मला अर्धा तास विडी शिव्या दिले, म्हणजे रागावले. ते म्हणजे तू उभं राहिल्यामुळं, अरे तुझे संबंध होते, अहो जाऊ नाही, तू उभं राहिल्यामुळे मी पडणार म्हणले. अहो मी म्हणलं विडी आम्ही आहोतच नव्हे आणि आम्हाला कोण मत देणार, माझ्यामुळे काही तुम्ही पडले नाही. मग दुसरी तिसरी ओळ झाली तर ते म्हणले बरोबर आहे तू म्हणलं. अच्छा अच्छा, एक गटामध्ये काँग्रेस. इथे दिगंबरराव बिंदू तत्कालीन गृहमंत्री होते. बिंदूचा माझा काही संबंध आला नाही. बिंदू म्हणा ते दुसरे देव होते. तुमचे आणि काँग्रेसचे संबंध कसं काय? फोटोमध्ये तुम्ही बसले दिसतात ते सोबत होते, ते कसं काय? तर तुम्ही जर जनसंघाचे होतात. हो नाही, की 1964-63 इंडस्ट्रियल इस्टेटची इलेक्शन झालं. त्याच्यामध्ये ते म्हणजे आमच्या समाजाची माणसं काही तिकडून होती. शिवाजीनगर इंडस्ट्रियल इस्टेटची गोष्ट. ते जे फोटो आहे ना यशवंतराव चव्हाण आणि शंकररावचा, तर ते नांदेडला भेटीला आले होते. तर ते आमच्या याच्यामध्ये असं झालं की गुप्ताच्या विरोधी गट एक होता, जो गुप्ताचा अध्यक्ष होता. तर त्याच्यामधून मग मी झालो समजा अध्यक्ष भांडाभांडीमध्ये. आणि त्याच काळामध्ये मग शंकररावचा संबंध आला. तर त्या आता मग काय झालं, एकदा गुंडूराव म्हणून कोणी मिनिस्टर होते महाराष्ट्राचे काँग्रेसचे. आणि शंकररावला काय होतं, ते सगळा जो बाहेरून काय माल कच्चा यायचा तो सगळ्या बाहेरच्या पश्चिम महाराष्ट्राच्या इंडस्ट्रीजला जायचा, महाराष्ट्रामध्ये मराठवाड्याला मिळायचा नाही. मग ते म्हणले की बाबा असं जर आहे आपलं तर म्हणले आपल्याला भांडायचंय. मग त्यांनी काय केलं, एक हे मीटिंग ठेवली मुंबईला,
सगळं इंडस्ट्रियल इस्टेट जालना, लातूर, हे ते सगळं. आता ते त्यांची मंडळी आमचे डायरेक्टर होते. माझे सपोर्टर जे होते ते काँग्रेसचे होते. त्यांनी बोलावलं त्यांना. ते म्हणले, अहो हे तुम्ही काय करून ठेवलं इथं? आपली लिडरशिप नांदेडची आहे या सगळ्या प्रकरणामध्ये, आणि तुम्ही जनसंघाच्या माणसाला अध्यक्ष करून ठेवलं. म्हणजे कसं व्हायचं असं? तर ते काय म्हणले, तुमचं जनसंघ त्याचा वेगळा आहे, आणि हे जे आपलं ज्याचं काम आहे ते वेगळं आहे. त्याच्यामध्ये तुम्हाला कुठल्याही प्रकारचा त्रास होणार नाही. म्हणून त्याच्यात त्यांनी मला ऑल महाराष्ट्राचं लीडर केलं त्या मिटिंगमध्ये जाण्याचं. कोऑपरेटिव्ह इंडस्ट्रियल स्टेटचे प्रतिनिधी म्हणून तुम्ही तिथे ऑल महाराष्ट्रात रिप्रेझेंट मीटिंग ठेवली. तर तिथे मग सगळी माणसं आमची जमली, सगळी इंडस्ट्रियल इस्टेटची. आता मला इंडस्ट्रीचं काय माहिती, जालन्याचं काय प्रकरण आहे, लातूरचं काय, आणि लीडर आम्ही. मी 4 शब्द बोलून बसलो खाली. नांदेडच्या काय अडचणी ते सांगितलं त्यांना. फोटो तोच आहे. हा, फोटो तेच आहे. नाही, ते मुंबईचं सांगायला मी तुम्हाला. फोटो ही मुंबईची घटना. हा, तर तिथे आता तिथे जे प्रश्न कोणी तुम्ही लातूरचे आहेत, तुम्ही जालन्याचे आहेत. मी म्हणलं बा सगळा एवढे इंडस्ट्रीचे मोठे मोठे लोक आलेले आहेत आणि ते आपले प्रश्न मांडतील. तर तिथे जो अहवाल तयार झाला 100-150 पानाचा, त्याच्यामध्ये प्रश्न कोणीही विचारो, प्रश्न विचारणारा मीच. नाव तिथे माझं होतं, लक्ष्मणराव गंजेवाड, अध्यक्ष इंडस्ट्रियल इस्टेट नांदेड. आणि मग तो अहवाल तयार झाला. तिथे कोणाचंही नाव आलं नाही, सगळं माझंच नाव आहे. तुम्ही ह्या विभागाचे प्रवक्ते म्हणून तुम्हाला तो अधिकार मिळाला. म्हणजे एकदा अध्यक्ष झालो मी, त्याच्यामुळे मिळाला. हा जो फोटो आहे सत्काराचा फोटो आहे काय? सत्काराचा नाही. ज्यावेळेस यशवंतराव चव्हाण नांदेडला आले त्यावेळेला त्यांनी इंडस्ट्रीज संबंधी त्यांचा एक दृष्टिकोन होता ना. शंकरराव इथे प्रमुख होते. मग ते भेटीला आले इंडस्ट्रियल इस्टेटच्या. अच्छा, त्यावेळेस आपण अध्यक्ष. महाराजाचा पुतळे बसला नव्हता. बरं, त्याच्या पूर्वीची गोष्ट आहे. त्याच्या पूर्वीची गोष्ट आहे. तुम्ही काँग्रेसमध्ये यावं म्हणून असं काही प्रयत्न झाले? आम्ही दाखवलं का तुम्हाला कधी? तुम्ही जनसंघात सोडून आमच्या पक्षात? एक सांगतो की एक असा काळ असा गेला की ज्याच्यामध्ये दुसऱ्या जातीचा मनुष्य येऊ शकला नाही, येऊ शकतच नव्हता. कारण त्यांचं जे अशिक्षितपणा आहे किंवा माहिती नसलेला आहे, तिथे जातीचाच प्रश्न काढला ना चौकडे. पहिल्या इलेक्शनमध्ये त्यांनी दाणे घेऊन फिरले. तुम्हाला माहिती, ज्वारी घेतली काँग्रेसनी, आणि तुम्ही मला वोट देणार की नाही, मग उचला ज्वारी, असं करून सगळी वोटिंग झालेली. उच्चभ्रू समाज ज्याला कोमटी, मारवाडी किंवा ब्राह्मण म्हणतो, त्याच्यामधून जनसंघाला पाठिंबा होता? मधून होता. मग ते पैसे कोणी दिले? पैसे एवढे जमा करायचे, हे सगळं मधून पाठिंबा होता. पण पक्ष म्हणून काही आमचं एक्झिस्टन्स नव्हतं. पक्ष लोक साथ नव्हतं. मग भाजप, जनसंघ तो भाजप, हा प्रवासही आपण अनुभवला. जनसंघाचा भाजप झाला, अटल बिहारी वाजपेयीनं त्याला सर्वमान्य नेतृत्व दिलं, हाही प्रवास आपण पाहिला. काय झालं माहिती का, 1975ला म्हणजे मी अतिशय आर्थिक अडचणीत होतो. म्हणजे या सगळं जरी मी मोठ्या घरातला असला तरी माझी परिस्थिती फार वाईट होती. तर 1975ला इमर्जन्सी लागली. 75ला लागली. तर त्यावेळेला माझ्या मुलीचं लग्न जमलं होतं. आता मी विचार केला, जर याच्यामध्ये कुठेही जय म्हणून मी गेलो 2-2.5 वर्ष बाहेर निघणार नाही. मग असा विचार करून मी सोडून दिला पक्ष. म्हणजे जनसंघ जे आहे त्याच्यातून राजीनामा देऊन टाकला. त्यामुळं मला अटक झाली नाही. ज्यांना अटक झाली त्या लोकांचे तर असे हाल झाले, कोणाची मुलं मेली, कोणाची आर्थिक काही सहकार्यच नाही ना. आणि जो कोणी तुम्हाला अटक केलेली आहे, जेलमध्ये आहे, आणि तुमच्या घरी जाऊन कोणी पैसे दिले बाईला किंवा सांभाळा तुम्ही, अशी व्यवस्था ठेवली होती की प्रचाराने पैसे जमा करायचे आणि त्यांनी पैसे पुरवायचे.
तर मी म्हणलं आपल्याला ते होणारच नाही. आणि त्या स्थितीमध्ये मुलीचं लग्न झालं माझे आणि मी सोडून दिलं. पण तेव्हापासून माझा संबंधच नाही. म्हणजे जनसंघ आणि त्याच्या विचारसरणीची विचारसरणी सोडली, पक्ष सोडला. विचारसरणी पक्षातला कार्यरतपणा सोडला. हा, मी जे अध्यक्ष होतो इथे जिल्हा म्हणजे जिल्हा संघटनेचे आपण अध्यक्ष होता. हो ना, जनसंघाचे बरेच वर्ष होतो. म्हणजे मला वाटतंय 72-73ला मी सोडलं. काय झालं की माझी अडचण अशी होऊ लागली की नवीन कुठले काम मला मिळालं समजा का माझ्या व्यवसायाच्या दृष्टीने, आणि त्याच्यामध्ये अडचणी होऊ लागल्या. एक वेळा काय झालं, एसटीची भाडेवाढ झाली. हे प्रायव्हेट एसटीची भाडेवाढ झाली इथे. आमचे जसे 100 कार्यकर्ते आणि तेही नॉन वोटर्स. त्यावेळेस 21 वर्षाचं वय होतं. भाडेवाढ म्हणायचं की पगारवाढ काय एसटीच्या संदर्भात? एसटीची नाही, एसटीचं हे वाढले, भाव वाढले होते, दर वाढले. आणि त्यावेळेला काही लोक तिकडच्या बाजूला सत्याग्रह केले एसटीवर चढून, काही इकडच्या बाजूला केले. सगळेच्या सगळे पोलीस स्टेशनमध्ये गेले. मी त्यावेळेला माझी एक अशी केस होती की त्या माणसावरती उद्या त्याचं घर आराज होणार होतं टॅक्सच्या बाबतीमध्ये, म्हणजे बाकी होती त्याच्यामुळं. तर मी आमच्या मस्कीनं काय म्हणलं की बा अशी अशी अडचण आहे मला, त्या माणसाचा स्टे घेऊन यावं लागणार आहे मला, आणि तुम्ही यावेळेला मला बंद करा, न सोडून द्या. ते म्हणले काही नाही रे, म्हणले आपण सत्याग्रह करतो, संध्याकाळपर्यंत बसवतात आणि हाकलून देतात म्हणजे सगळ्याला. आणि त्या ज्या कार्यक्रमामध्ये सगळ्यांची त्यांनी संध्याकाळी येऊन 5 बोटाचे ठक्के 10 बोटाचे घेतले. ते म्हणले का असं केलं? म्हणजे तुम्हाला डाक्याचा आम्ही लावलेला आहे, कलम लावलेली आणि 10 दिवस आम्हाला अटक केली. आता दरवेळेला 2-3 दिवसाला ते कोर्टात आणायचं, त्या जेलमध्ये तिथे खाली रूम मध्ये. तो व्यापारी आला माझ्याकडे. ते म्हणले वगैरे साहेब कसं झालं असं? ते म्हणलं काय करणार मी, आणि त्याची हाताची होती. तर मी म्हणलं तू एक काम कर की नागपूरला जे PA आहेत कमिशनरचे, ते माझे मित्र आहेत, त्यांना सांग की गंजावरला अशी अशी अटक झाली. इन्कम टॅक्स कमिशनर नाही, सेल टॅक्स कमिशनर. ते बाहेरचीच केस होती माझ्याकडे. आणि मग ते तू म्हणलं नाव सांग फक्त, ते थोडं स्टे देऊन टाकतो. तर त्यांनी स्टे दिला. तिथून माझ्या डोक्यावरती एवढा मोठा परिणाम झाला की मी म्हणलं आपलं हे फुटाणे खाणं आणि शंख वाजवणं हे दोन्ही होत नाही. त्या प्रकरणात आपल्याला किती शिक्षा झाली? बरं 10 दिवसाची शिक्षा. 10 दिवसांची नाही, 395 मध्ये. हा नाही, काही दिवस तर तसेच गेले. म्हणजे कोर्ट ज्याला काय म्हणतो की हिरासत की आपली कोर्टाची हिरासत असेल तर जेलमध्येच पाठवतात, पोलीस स्टेशनला ठेवत नाही. खटला तरुण शिक्षा झाली का निर्दोष सुटलेली खटल्यामध्ये डाक्याच्या केसमध्ये? नाही, मला वाटतं शिक्षा काय 2-3 दिवसाची झाली. मग एमर्जन्सीच्या नंतर किंवा एमर्जन्सीच्या काळामध्ये त्याच्या पूर्वीच आपण जनसंघाचा राजीनामा दिला आणि सक्रिय राजकारणातून निवृत्त झालं. सक्रिय राजकारणातून पूर्ण निवृत्ती घेतली. त्याच्यानंतर आपण कुठल्या सामाजिक, आर्थिक किंवा राजकीय चळवळीत सहभाग नोंदवलेला आहे? नाही. भाजपशी कधी संबंध आला? नंतर भाजपशी कधी संबंध तुमचे आले कधी? भाजपचा फक्त कार्यकर्ते म्हणून संबंध आहे. कधी केलं तुम्ही भाजप? काय होतच काय मला सांगा. आता मोदी आले म्हणून तुम्हाला अस्तित्वात सगळं दाखवायला जाणवायला, पण बाकीच्या काळामध्ये काहीच नव्हतं. नाही, मध्यंतरीच्या पुलोदरामध्ये चंद्रकांत मस्की तेच केले, फक्त चंद्रकांत मस्की गेले तिकडे. तो भयंकर ऍक्टिव्ह होता. आता जनसंघाचा त्यांच्या बरोबरीने तत्कालीन जी मंडळी जनसंघामध्ये किंवा भाजपमध्ये होती, जसे भोजालाल गवळी असतील, ही मंडळी जिल्हा स्तरावरच राहिली आणि चंद्रकांत मस्कीनं राजकीय पटलावरती आपलं नाव कोरलं आणि राजकीय मोठ्या प्रमाणावरती त्यांचा गवगवा झाला. तो सेक्रेटरी झाला तिथला त्या पक्षाचा, पुलोदचा. मग पुलोदच्या काळामध्ये कधी आपल्याला विचारणा झाली? मी गेलोच नाही पुन्हा, तुम्हाला सांगायचं.
तुम्हाला कोणी भेटायला आलं नाही ना, आतापर्यंत कोणी भेटायला आलं नाही भाजपचा माणूस कोणी? तुम्ही एक ज्येष्ठ आहात त्या काळातले, त्या काळात पश्चिम काळातले, आजही आले कोणी? आजही कोणी येत नाही. नाही म्हणजे त्यामुळं नाही, मी ऍक्टिव्ह नाही म्हणून मला फक्त ओळखतात संघाचा स्वयंसेवक आहे. जनसंघाचा तो हिंदू राष्ट्र असं होतं. आता भाजप याच्यात काय फरक आहे त्यामध्ये? नाही, हिंदू राष्ट्र ही जनसंघाची भूमिका होती त्या वर्षाची. आज तसं नाही, आज राष्ट्रप्रेमी असं होतं. बरोबर आहे. म्हणजे कोणाही जातीचा असो, कोणा धर्माचा असो, तो राष्ट्रप्रेम असला पाहिजे, तो मुस्लिम का असो. त्या भूमिका अशी होती की हिंदू राष्ट्र असं भूमिका होती. हिंदू राष्ट्र हे काय आहे, अशी भूमिका होती. तत्कालीन जी काही परिस्थिती असते त्यातून आपल्याला जे हे घ्यावं लागतं, स्टँड घ्यावा लागतो. याच्याशी फारकत घेतली का भाजपनं? जनसंघाच्या भूमिकेशी फारकत घेतली का? नाही, जनसंघाच्या भूमिकेमध्ये केव्हाही बदलही झाला नाही. मी तुम्हाला सांगतो की पहिल्या इलेक्शनमध्ये त्यांनी काय सांगितलं, मला प्रोग्राम असा दिला, आता आपल्याकडे काही नाही तर तुम्ही फक्त म्हणजे सकाळी स्नान करायचं, एक ते जनसंघाची उपरणी घालायची, टोपी घालायची आणि प्रत्येक घरासमोर जाऊन सांगायचं. असे रोज किती 500, 300, 400 घरं करायची, नमस्कार करायचा तुम्हाला आणि म्हणायचे मी जनसंघाचा कॅन्डिडेट. डोर टू डोर प्रचार, डोर प्रचार पहिल्या इलेक्शनमध्ये. जनसंघ भाजपच आहे, भूमिका बदलली का त्यांची? भूमिका अजिबात बदलली नाही. मी आजही सांगतो, आणि त्यावेळेला सुद्धा माझ्याकडे क्लायंट्स बरेचसे मुसलमानांचे होते. मुसलमान क्लायंट्स असल्यामुळं मी त्यांना हेच म्हटलं, आमचा काय राष्ट्रवाद हा मूळ प्रश्न आहे. आता तुम्ही कुठलं तरी स्टेटमेंट आसामचं घेतलं असेल, कोणीतरी कार्यकर्त्यांनी सांगितलं मोठ्या, की तिथे गौमांस खातात लोक. ते म्हणले कोण्या समाजाचा काय पद्धती आहे राहण्याची, खाण्याची, त्याच्याशी आमचा काही संबंध नाही. जो राष्ट्रवादी आहे तो संघाचा अंश होतो. म्हणजे कोणत्याही धर्माचा असो, कोणी धर्माचा असो. त्या होते का मुस्लिम काय होते का? नाही, मुस्लिम कसं आहे माहिती काय, तुम्ही काँग्रेसवाले, तुम्ही पहिल्यापासून हा प्रचार केला की हे हिंदुत्ववादी जे आहेत ते मुसलमानांचे विरोधी आहेत, आणि ती स्थिती आजही चालू आहे. बघा, तुमच्या गुजरातचे इलेक्शन्स असो, महाराष्ट्राचं असो की ऑल इंडिया असो, आता काँग्रेस पडण्याचं मूळ कारण काय झालं हे तुम्हाला कल्पना आहे की नाही मला माहिती नाही. माझ्या दृष्टीने मी असा विचार करतो की ते काय राहिलं की त्यांनी समजलं की हे सगळे माणसं हलकी आहेत. भारतीय जनता पार्टी एकदा मुसलमानाच्या बाबतीमध्ये मुसलमानाचा उठाव केला की हे पडतात. तर तुम्ही बघितलं, थोडं प्रचाराचा एक भाग बघितला असेल की जिथे कोणी जनसंघाचा उभा राहिला की दुसरा प्रश्नच काढायचा नाही, मुसलमानाचाच प्रश्न काढायचा. गुजरातचे एवढं इलेक्शन झालं, तिथे सगळं जाऊन मुसलमानाच्या फेवरमध्ये प्रचार केला काँग्रेसने. ऑल इंडिया सुद्धा तेच केलं. त्यांनी जर समजा मोदींनी समजा हे ठेवलं समोर की देशाचा प्रचार हे कसं करायचं, म्हणजे प्रगती कशी करायची, हा विषय मोदींनी मांडला. त्यांनी हिंदू मुसलमान हा विषय मांडलाच नाही पूर्ण आपल्या त्यांच्या प्रचारामध्ये. आणि हे त्याला पाडण्याकरता यांनी मुसलमानाला उचलून धरलं आणि त्या विषयाकडे गेलेच नाही. त्यांनी जर सांगितलं मग मी इतके 5 पुलं बांधतो, यांनी काँग्रेसने सांगायला पाहिजे आम्ही 2 पुलं बांधलेली आहेत, 3रा बांध चालू आहे, तर यांचे काही माणसं निवडून आले असते. आज आपला भाजपशी कितपत संबंध आहे आणि भाजपशी प्रत्यक्ष संबंध आहे? नाही, प्रत्येक संघाचा काय आहे, संघ हे माझ्या दृष्टीने मी तुम्हाला सांगतो, जसं फर्ग्युसन कॉलेज आहे पुण्याचं, तिथला विद्यार्थी आहे आणि कुठे गेला मी फर्ग्युसनचा विद्यार्थी आहे म्हटलं की त्याला ताबडतोब मिळतं. संघाचा संघ हे कॉलेज आहे, संस्काराचा प्रश्न आहे फक्त. संघाचा आमचा काय संबंध आहे? आज संघाशी बांधिलकी मानता आपण? संघाशी बांधिलकी असा प्रश्नच नाहीये. संघ हे विचाराचं मूळ आहे, आम्ही त्याच्यातून बाहेर पडलो. पण संघाची माणसं राजकारणात जातात. हो, हे कितपत योग्य आहे? काय समाजकारण करायचं, राजकारण जास्त चाललं? असं नाहीये ते. संघाचा मनुष्य कुठल्याही कार्यक्रमामध्ये, आता राम माधव होते संघाचा प्रवक्ता होताना, मग त्याला भारतीय जनता पार्टीने का घेतलं?
तसे तर श्यामाप्रसाद मुखर्जी असोत, दीनदयाळ असोत, राष्ट्रीय स्वयंसेवक संघातूनच जनसंघात त्यांना पाठवलं गेलं किंवा इकडून तिकडे त्यांची रवानगी झाली. त्याच्यामुळे संघ आणि राजकारण किंवा संघ आणि भाजप, संघ आणि जनसंघ वेगळे आहेत अशी लोकांच्या मनामध्ये सगळ्या लोकांचा सगळ्या या संघाच्या बाबतीमध्ये गैरसमज आहे. आता समजा राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे सरसंघचालक कुठल्याही बाबतीमध्ये स्टेटमेंट देतात, तर तेच धरून तुम्ही जनसंघाला आज म्हणजे राष्ट्रीय पार्टीला धरतात भाजपला. तशी परिस्थिती नाही. कारण जवळजवळ 100 ते 150 संस्था चालतात संघाच्या माध्यमातून. म्हणजे प्रत्येक क्षेत्रात आहे, शिक्षण क्षेत्रात आहे, सगळ्या क्षेत्रामध्ये संघाचे लोक आहेत. इकडून तिकडे तिकडून इकडे बदली होत राहते. आज आपली दिनचर्या कशी आहे? आपण संघ सोडला, व्यावसायिकता सोडली, आज आपण एक ज्येष्ठ नागरिक म्हणून आहात. ह्या बदललेल्या परिस्थितीमध्ये आपली आताच्या वर्तमानाबद्दलची मतं काय आहेत? नाही, आता मी पक्का म्हणजे भारतीय जनता पार्टी म्हणजे मोदीची विचारसरणी जी आहे ती बरोबर त्या लेवलला चालू आहे. आणि ज्या विचाराचे आम्ही होतो म्हणजे त्याही काळामध्ये कसं झालं, काही वेळेला आम्ही मुसलमानांशी राष्ट्रप्रेम असो कोणी असो, राष्ट्रप्रेम असलेला माणूस हा तुम्ही आमच्याकडे समजा अट्रॅक्ट झालात तर काँग्रेसवाले येऊन तुम्हाला म्हणे ह्या मुसलमान विरोधी याच्याकडे जाऊ नका, ते तुम्हाला पसंत पडले तिकडे गेले. काँग्रेसची भूमिका होती जनसंघ म्हणजे राष्ट्रीय म्हणजे मुस्लिम विरोधी हे मोदींना मोडून काढलं आणि राष्ट्रप्रेम आज विचारसरणी पुढे केली ही आज पुढे आली. बऱ्या पक्षाचा कोण धर्माचा असतो राष्ट्रप्रेम येतो. जनसंघाच्या आरसीच्या भूमिकेला छेद नाही काय नाही. आणि तो जे हिंदू हा शब्द जे वापरलेला आहे, हिंदू राष्ट्र, हिंदुत्व हे राष्ट्रीयत्वच आहे. म्हणजे त्यांनी त्याचे इंटरप्रिटेशन केले. जसं तुम्ही म्हणता नाही भारतीयत्व म्हणा, तुम्ही हिंदुत्व का म्हणता, राष्ट्रीयत्वच म्हणा. ते हिंदुत्व ते हिंदुत्वाचं त्याने दरवेळेला हेच एक्सप्लेनेशन दिलेलं आहे. हिंदुत्व म्हणजे राष्ट्रीयत्व. हिंदू हा काही धर्म नाही. हिंदुस्थानमध्ये राहणारा सगळा वर्ग जो आहे हिंदू आहे. असंच आमचं एक डिस्कशन त्याच बाबतीमध्येच आहे. आज निवृत्तीनंतर आपण समाजकारणामध्ये, अर्थकारणामध्ये कुठल्या भागामध्ये सहभागी काही करू शकत नाही. मी लहानपणापासून बिमार आहे, पोटाच्या तिथे वयाच्या 12व्या वर्षापासून. आणि तेव्हापासून आमच्या अशोक साहेबांनी आम्हाला वाचवलं या 85 पर्यंत. वेळोवेळीला दर महिन्यामध्ये कुठं ना कुठेतरी 10-5 दिवस त्रास होतो. वयाच्या 85व्या वर्षामध्ये आपल्या सगळ्या ह्या आयुष्याच्या घटनाक्रमाकडे आपण कसं पाहता? आपण समाधानी आहात व्यक्तिगत आयुष्यामध्ये? देशाने समाजाने जी प्रगती केली त्याच्याबद्दल समाधानी आहात? नाही, समाधानीचा प्रश्न नाही. आमचं एक ध्येय होतं की आमच्या याच्या संघामध्ये असं सांगितलंय की आपण जे आहोत ते पायातले दगड आहोत. जे वैचारिक लोक आहेत ते पायातले मंदिराचे दगड आहेत. याच्या पुढचं बांधकाम चालू आहे. तुमच्या पाठीवरती पोटावरती पाय ठेवून आपली बाकीची पुढची पिढी जाणार. तुम्ही पायातले दगड म्हणून तुम्ही बजावलेल्या भूमिकेबद्दल तुम्ही समाधानी आहातच. आज निश्चितपणे सगळं हे चालू आहे. आणि जे काही मी त्या दुसऱ्या याच्या